आई मुक्ताबाई, हां हाच आहे म्हणते. ठीक आहे, पाणी आला जरी पाण्यात आम्ही जेव्हा व्हिडिओ बनवत काय तसं काही विषय नाही. ओले व्हासाठी चाललो, ओले होऊ आणि ओले होत राहू. हे बा मित्रांनो, इसको बोलते व्ह्यू. आणि तिथं काय नाही, लोकांना आपापले आगटले आहेत जागा हो का नाही हर्षू. हा कम बड्या व्ह्यू वाटत आहे. तर हे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आशा करतो तुम्ही खूप छान असाल आणि मी पण खूप छान आहे मित्रांनो. तर आता आम्ही आलो आहोत तयारी बियारी करून. हा बघा आपल्यासोबत हर्ष आहे मित्रांनो. हर्षला मी काल उचलला, काल आला हर्ष. मी म्हणलं चल, मी पण आलो नागपूरवरून. तुम्हाला माहीत नसेल मी नागपूरमध्ये राहतो, कारण की व्हिडिओ मी इकडचेच टाकत आहोत. तुम्हाला माहीत नाही मी नागपूरमध्ये आहो म्हणून. तर मित्रांनो मी एक दीड महिना झाला मी नागपूरमध्येच आहो, तिथे क्लासेस लावले आहे. आणि हर्षला बोलवलं, चल म्हणलं आता आपण थोडंसं फिरून येऊ. तर आता आम्ही चाललो आहोत मित्रांनो मुक्ताबाईला चाललो, कारण की आम्हाला व्हिडिओ बनवायचे ते खूप दिवस झाले. आणि ना माझी व्हिडिओची आदत सुटत आहे. मी व्हिडिओ बनवत नाही आहोत. असं बोर वाटते आता व्हिडिओ बनवायसाठी, पण व्हिडिओ बनवायचे कंटिन्यू राहायचे आहे. मदत आदत सुटल्यावर तसंच राहते मित्रांनो. तर आता आम्ही बघा रोडावर थांबून घरून आलो बड्या जेवण बिवण करून. हा आहे बोर्धा रोड, इकडे चाललो आम्ही. आणि तो जो दिसत आहे ते गाड्या बिड्या चालले, तो आहे कोणतं जांभूरघाट रोड. आणि आम्ही इथं थांबलो आणि इथून आता आम्ही फ्युल अप केलं गाडीमध्ये. आता आम्ही चाललो मित्रांनो. हवा आमच्या हेल्मेट बिल्मेट बढिया आहे. हेल्मेट हाईट मोटो व्लॉगिंग सेटअप व्ह्यू कम बढिया आहे मित्रांनो. यार MS-34 माझी गाडी ना पुरी 10-15 दिवसांनी निघते मित्रांनो बाहेर. तर बा गाडीची हालत बिलत ना थोडीशी गंभीर झाली आहे, चैन बिन ना. तरी मी पुसपास केलं बढिया, थोडसा गरम केला. लवकर चालूच नव्हती होत मित्रांनो गाडी, पण आम्ही ना थोडीशी इथे झटके मारू तिला चालू केलं ना. आता आम्ही चाललो आहो मित्रांनो मुक्ताबाईला. आम्हाला रस्ता बिस्ता नाही माहीत, लोकेशन लावू मग आणि मग पाहू मित्रांनो. तर चला मित्रांनो जाते आम्ही. आणि मोठं व्लॉगिंग सेटअप सामोरून घालते, आताच नाही घालत. भेटू मित्रांनो तुम्हाला समोर बड्या. तर फायनली मित्रांनो आता आपण बोर्ड क्रॉस केला. मी ना तिथं थांबला आणि विचारलं थोडंसं, रस्ता विचारला मी ना थोडंसं तिथं. आणि आपलं मोठं ब्लॉगिंग ना मी खूप दिवसानं करतो. तरी मला 1 महिना झाला, 1 महिन्यानंतर मी ब्लॉगिंग करतो. मोठं ब्लॉगिंग सेटअप झाला ना, तर थोडंसं अलग वाटत आहे मित्रांनो मला. बढिया भयानक वाटत आहे. आणि लीन बिन बढिया आहे मित्रांनो. इथं कोणती छोटीशी रिव्हर भेटली यार आपल्याला स्टार्टिंग. बड्या यार इथं व्ह्यू. आणि हे पा डायरेक्ट सागवानमध्ये घुसत यार आपण. हा कम बड्या व्ह्यू वाटत आहे. पुरा भयानक मित्रांनो. हा पा पुरा इथून अंधारच झाला मित्रांनो. मी ना सांगला हर्षूला थोडेसे सिनेमॅटिक शॉट घे. हर्षू ठीक आहे म्हणे घेऊन टाकू. येताना घेऊ म्हणे. म्हणलं येताना घे, जाताना घे, कधी घे पण घे. हा बा रस्ता ना तिथून बोर्धपासून नेरीपासून बोर्धपर्यंत इतका खराब रोड होता ना मित्रांनो. इथून विचारून का जी काकाजी मुक्ताबाई सीधाच का? कोणता गाव आहे ते आता? नवताळा डोमा. बरं ठीक आहे, हा सीधाच जाते ना रोड. ठीक आहे धन्यवाद. तर काकाजीला विचारलं इथं नवताळा आहे ते म्हणते नवताळ्यानंतर डोमा. चांगला यार, शेतीवाले लोक आहेत, सब चांगले लोक आहेत. हा किती खुला रोड आहे. आणि ना तो जो त्या साईडला जात होता मित्रांनो रोड, मला वाटते तो रोड इथं चालला 7 पैनीला 7 सिस्टर हिल, तो तिकडे चालला. आणि हा इथे चालला. जर आम्हाला जायचं असतं तर आम्हाला तोच मार्ग जवळ पडत होता, म्हणजे सिरपूरवाला. गाडी लीन करायला आपण असे का म्हणते हे आहेत ना मोठे मोठे ढेकलं म्हणू शकता आपण. ढेकलं आहेत ना इथं रोडावर, तर त्यांना थोडासा बस प्रॉब्लेम होते, बाकी काही नाही. इतकी मोठे ढेकले रस्त्यावर आहेत. याच्यावरून जर गाडी गेली तर गाडी बस पलटायची आहे मित्रांनो. हर्ष मला वाटतं एक वेळ विचारायला लागल रोड त्या काकाजीला विचारून. काकाजी हा रोड डोम्याला जाते का? ना हा कोणता आहे? नवतळा आहे. बरं ठीक आहे. मुक्ताबाई इकडून जाते ना? ठीक आहे धन्यवाद. आणि माझा आवाज बी ना थोडंसं अलग येत असेल, कारण की माझ्या माईकच्या जो वरचा बुश आहे तो दवडला म्हणून मी सांगला होता तुम्हाला, तर तो एक प्रॉब्लेम होता. आणि मित्रांनो मी आता आजपासून म्हणजे गाडीले हात सोडून नाही चालवीन गाडी, कारण की पप्पाला येणं म्हणलं काल उद्या जायचं आहे म्हणलं मुक्ताबाई नाही तर 7 सिस्टर नाही तर घोडाधर. मग काही वेळामध्ये मुक्ताबाईले जाऊ नये ते दुसऱ्या दिवशी सांगतो म्हणला होता. तर मग आता मी आंघोळ पिंगोळ केला. आमचा फिक्स नव्हता कुठे जायचा, म्हणून मी व्हिडिओ चालू नव्हता केला. मग पप्पाला विचारलं कुठं जाऊ, म्हणजे मुक्ताबाईला जाऊ नये, मुक्ताबाई जवळ. आणि हात सोडून मी कसं पप्पानं पुरेच व्हिडिओ पाहतात माझे, मी जे बोलतो ते मी सब. तर म्हणून मित्रांनो मला ना थोडंसं बरोबर वागून चालायला लागते गाडी.
आणि जे मी बोलतो माझी टोनिंग विनिंग ते बी सध्या चांगली बोलायला लागते, कारण की घरचेही पाहतेत रिश्तेदार बी पाहतेत. हा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. पाणी लागत, हर्षू पाणी लागत आहे का? पाणी लागत आहे हो ना, पाणी लागत आहे मित्रांनो थेंब थेंब. माझा मोबाईल महत्त्वाचा आहे माझ्यासाठी कारण की मोबाईल मला एकच वेळ भेटला आणि तो बी बहुत महागाचा भेटला आहे, तर म्हणून क्लिअरिटी बी थोडीशी ना खासच येत आहे मित्रांनो. आता मोबाईल महागाचा आहे, सांभाळून ठेवा लागते. मजा येत आहे मित्रांनो गाडी भगवासाठी. पाणी आला जरी पाण्यात आम्ही जेव्हा व्हिडिओ बनवत काय तसं काही विषय नाही. ओले व्हासाठी चालू, ओले होऊ आणि ओले होत राहू. हवाला हवाला हा नाही रे, हा नाही, होय होय होय. तर मित्रांनो आम्ही आलो वाटते. मुक्ताबाई हाच आहे का? आलो वाटते, हाच आहे का? आजी पाहिले विचारा. आई मुक्ताबाई, हां हाच आहे म्हणते. ठीक आहे. अरे याच्या गेट बडे आहे मित्रांनो हवाला. हो पोरं बिरं निघत आहे. अरे किती जवळ आहे हो का नाही, मला गेटवरून समजलं मित्रांनो. हां आणि इथं लोका विका बडे आहेत यार. आता ना थोडासा खराब झाला आहे मित्रांनो रोड, कारण की इथं ना पब्लिक थोडी जास्त येते, तर त्यानं तर होणारच आहे. आणि स्टँड लागत आहे आमच्या खालचं दन काही विषय नाही. जेवढंच आहे मित्रांनो हा 7 बहिणी म्हणजे मुक्ताबाई. त्याने पाहत आहे मित्रांनो वाजल्या गाडा. हा येतच ते एक घर आहे नदीतला, पास काढा लागते, काढून घेऊ. हा बुलेट बोलते. आगायची पास घेईल आपली, 2 व्हीलरची पास घेते का? माझ्याकडे आहे 50ची आहे, पकड. इथून किती दूर आहे? 1 किलोमीटर. गर्दी नाही ना आज? गर्दी नाही म्हणते मित्रांनो. चला जाऊ दे आपली गाडी. ते सगळे पाहायलाच लागले यार. हे पहा मित्रांनो खूप दुरून लोक येतात यार. ते सगळे पाहायलाच लागले हर्ष, ते सगळे पाहायलाच लागले यार, ते सगळे पाहायलाच लागले मित्रांनो. मी मला इथून किती दूर आहे? 1 किलोमीटर. चलो 1 किलोमीटर कारण इथून ना पुरे खासच आहे मित्रांनो. लोक बिका मजा येत आहे मित्रांनो. इथं गाडी तिथं लावायला पाहिजे. पोलिसवाले विचार करते साला यानं कोणता लावला इथं. हा ना, हेल्मेट हातात पकडा लागते म्हणून मी काढला नाही. ते पोलिसवाले मध्ये साला कावे हा घालून होता. हातात कॅमेरा धरून शूट नाही का. लोकांचे बॅगा पाहून नाही का, ते बाया बिया आल्या बॅगा बिगा घेऊन, त्याचे पाहून नाही का मला असं वाटत आपल्याला एक संदूक आणायला पाहिजे होता. का म्हणणं बरोबर तिथं असं वाटत आहे यार मला, कारण की आमची लहान बॅग आणलो आम्ही ना इकडं पाहून बहुतच लहान झाली आमच्या मनानं. तर हा मित्रांनो आता आम्ही चढत आहोत यार. इथं आम्ही चाललो वरच्या पहाडीवर. इथून चांगला व्ह्यू दिसते म्हणते. मला माहीत नाही यार कुठं जायचं, मला समजत नाही मित्रांनो मला कुठं जायचं आहे. आणि मी काय त्याला हर्षू तू जेतं नेशील तिथं चल. आता आम्ही इकडे चाललो आणि बस आमची येतल्या इथं जिरली इथून इथपर्यंतच. तर सुद्धा आम्ही माउंट एव्हरेस्ट चढत तर 7 बहिणीला गेलो असतो तर तिथं आमची हालत कम गंभीर झाली असते मित्रांनो. आणि आज ना लोक डरके माके जाऊ दे
आम्ही इथं चाललो वरती आणि इथं लोक नाही, लोक गेले वाटते खालती, लोक असतील वरतं. आणि आम्ही इथून राटला नव्हे हा पुरा माणूस काय इथे चप्पल ओली होते फक्त यार. तो कुठे आहे तो मोठा धबधबावाला दर, तो आहे का? येतूनच पाणी जात असेल ना, हो ना? अबे इथं पाणीच तर नाही मित्रांनो. अबे इथं कुठं का करशील, आपलीच मारणी आहे इथं. मित्रांनो इथं आपलीच मारणी दिसत यार. हटबे यार, तिकडे नाही जायची इच्छा होता यार मला. तिकडे दोर लावणं तिथून धबधबा आहे ना रे. कुठून? अच्छा तोच आहे ना, इथून पाणी जाते. हा इथं काही माहोल नसेल 15 ऑगस्टले. 15 ऑगस्ट गर्दी नसेल इथं. गर्दी असेल पण माहोल नसेल. हवा मित्रांनो इथं ना काहीच नाही. हवा इथूनच पाणी खालते जाते. तो जो धबधबा दिसते तो तिथून दिसते समोरून, जिथं दोर बांधलाय आता. तर हा काय इच्छा असा माहोल आहे. हटे यार, आम्ही सगळ्यात वरता आलो. खालचा व्ह्यू दाखवला असता, पाणीच नाही यार. पाय नको धुत इतक्या पाणी, भेव लागल आम्हाला तितक्या पाण्यात. तू हजार आंघोळ करशील तर. मित्रांनो हे आहे पहाडीचे आणि हा याचा माहोल काही हा खालती तुम्हाला लोक दिसत असतील. पाणी बिनी आहे यार, थोडसा चालू आहे झिमेड 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 अगल आहे. हर्षू आहे यार, हर्षू बड्या मजा घेत आहे मित्रांनो. हवा व्ह्यू कसा दिसते तुम्हाला, मागचा व्ह्यू दाखवतो मी बॅकग्राऊंडवाला. हवा मित्रांनो बॅकग्राऊंडवर कसा व्ह्यू येतो यार, पुरा खास येते काय माहीत नाही यार, तुम्हाला दिसत असेल तर. हेच पहाडी 7 सिस्टरला जाते वाटते, तिथून तिकडं. तर हवा हर्ष समोर जात आहे. मला इथून पळायच्या इथून काही खरं नाही माझं. हा जी काहीच नाही वरती, वरती आपली काहीच नाही जी, आपले पाय दुकानी आहे वरती. पाहिलं कुठं काय यार हर्षो. हा इतकं असं पाहून ना नाकातून शेंबूड येत यार. विचारले व्ह्यू. मित्रांनो हा आहे धबधबा, पण धबधब्याचे व्ह्यू ना सब डाऊन आहे. आम्ही आलोच त्या दिवशी काय जरा डाऊन आहे व्ह्यू. हवा तुम्हाला दिसत असेल इथून. मी समोर जातो पुन्हा. आणि बाबा पाणी नाही सध्या. मला वाटलं असं नसेल, तेव्हा लोक किती रिस्क काम करतात. मराल ना लोक आहे वा तेव्हा. आहा टाक मोठ्या टांगा असं आहे मित्रांनो काम. हर्ष गेला तिथं आणि हे बाहेर इथून गोटे असे आहेत ना, माझी चढाची हिंमत होते पण येताना जिरते माझी, कारण की मला लागते गोट्यावरून भेव. पहाडीवरून भेव लागते मित्रांनो आपल्याला. हे बा मित्रांनो इसका बोलते व्ह्यू. आणि तिथं काही नाही, लोकांनी आपापले हे आगटले आहेत जागा. हो का नाही हर्षो, रिस्की काम आहे. आणि मग कुठं कुठं जाते तर लोक. हद नाही पार करायची मित्रांनो इतकी. पडलं ते डायरेक्ट डोक्यावर पडणी येते बाहेर. खास काही व्ह्यू नाही राहत इथं. अरे यार तर मित्रांनो आता आम्ही आलो होतो ना 7 सिस्टर, झाला आमच्या पोपट. आणि आता आम्ही चाललो वापिस गाव नाही पाहू आता जमला तर कुठं दुसऱ्या ठिकाण, कारण की आता जास्त वाचले नाही आणि चार्जिंग पण नाही मोबाईलमध्ये. आम्ही चाललो आता बाहेर. बघा आम्ही खालतं उतरतो, पाणीच नाही मित्रांनो, तुम्हाला दाखवलं तिथं. चाललो आता आम्ही बाहेर वापस. ठीक आहे हर्षो, हा व्हिडिओ करू इथं येईल. तर मित्रांनो हा व्हिडिओ इथं सेंड करतोय. लवकर 1K सबस्क्रायबर करा. भेटू मित्रांनो तुम्हाला समोर. दिस इज MS34 रायडर शायनिंग ऑफ. बी सेफ, राईट सेफ. बाय बाय. जिरले यार बहुत मित्रांनो, बाय बाय.
लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए 5000 लौटे दिख जाना चाहिए